जय श्रीराम मित्रांनो, जय जय श्रीराम। गेले 5 दिवस जो काही प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये अनेक जागा म्हणजे रावेरसारखी जागा आहे, वडनेरसारखी जागा आहे, जिकडे साधारण असं धरून चला की 60-40 किंवा 50-50 असं हिंदू मुसलमानांची संख्या आहे। इतकी परिस्थिती काही ठिकाणी बिकट आहे की आपण स्पष्टपणे मुसलमान या शब्दाचा उल्लेख देखील करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण आधीही ज्यावेळेस पत्र लिहिलं त्यावेळेस इतकं स्पष्ट केलं होतं की योग्य ब्राह्मण उमेदवार तुम्ही द्यावा अशी आमची नक्कीच इच्छा आहे। पण आजही आपण आपल्या शब्दावर कायम आहोत की कुठेही नाही दिला तर मग आम्ही काय करू, आम्हाला दिलाच पाहिजे, नाहीतर आम्ही असलं काहीही आपलं कधीही उद्दिष्ट किंवा ध्येय नव्हतं। एक सरळ प्रामाणिक मागणी जी त्याही वेळेस माझं एकच म्हणणं होतं की आपण आपल्या आईवडिलांकडे ज्या पद्धतीने मागणी करतो अशीच एक मागणी आपण केली होती आणि ती मागणी करण्यामागेही हेतू होता, स्वार्थ नव्हता, हेतू होता। पण आज ही सुरुवात आहे, ही चळवळीची सुरुवात आहे। नाही काही मागण्या मान्य झाल्या, ठीक आहे ना, संपलेलं नाही आहे ना, जग संपलं आहे ना आपण संपलो आहे। पण आज आपण जर हिंदुत्वाविरोधात मतदान केलं किंवा मतदान नाही केलं म्हणजेच हिंदुत्वाच्या विरोधात मतदान झालं आणि अशा वेळेस जर आपल्या विचारांचा पक्ष निवडून आला नाही तर याचे परिणाम जे हिंदुत्वाचं कार्य करत असणारे लोक आहेत, आपण सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे हो। एवढं संकोचित राहून फक्त एवढ्याच मतदारसंघ अगदी महत्त्वाचे आहेत ते सगळे आपल्याला, पण आपण थोडासा सगळ्यांना समावेशक असा विचार करा। अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत जे या चळवळीमध्ये स्वतःच्या अंगावरती केसेस घेत आहेत, जरा त्यांचाही विचार करा। काय परिस्थिती होईल जर हे सरकार निवडून नाही आलं तर? त्यांच्या लढ्यामध्ये कोणी त्यांच्याबरोबर आपल्यापैकी कोणी जाऊन त्यांना कुठली मदत करत नाही आहे। आज आपल्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला बोलायची परवानगी आहे, फ्रीडम आहे, आपण बोललं पाहिजे। प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीने, ब्राह्मणच कशाला, प्रत्येक व्यक्तीने व्यक्त झालं पाहिजे, ब्राह्मण समाजानेही व्यक्त झालं पाहिजे, ब्राह्मणांना नेतृत्व मिळालं पाहिजे। या बाबतीत माझे विचार तरी अगदी ठाम आहेत। पण नेतृत्व आपल्या म्हणण्यासारखे गोष्टी झाल्या नाहीत म्हणून आम्ही महायुतीच्या विरोधात मतदान करणार, मग आपल्यामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये काय तो फरक राहिला? आपण समाजकारण करतोय हे विसरायला नको आहे। आणि समाजकारण करत असताना ब्राह्मण समाजाच्या बरोबर सगळ्या समाजाचं हित जोपासणं, हित बघणं हे आपलं परमकर्तव्य आहे, हेही विसरू नका। ब्राह्मण समाजावरती जिथे जिथे अन्याय होतोय तिकडे तिकडे आपण आवाज उचलणार आहोत, याच्यात दुमत नाही। आत्ता जे झालेलं आहे ह्याच्यामुळे नाराजगी, नैराश्य नक्की आहे, पण याचा अर्थ आम्ही विरोधात जाऊन मतदान करू ही भूमिका, मी ब्राह्मण समाजाचा ठेकेदार नाही, अनेक लोकांना तसं वाटेल, पण तसं माझी अजिबात म्हणणं नाही। मी फक्त माझी भूमिका तुम्हाला मांडतोय। तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही त्याला लाईक करा, नाही योग्य वाटल्यास तुम्ही त्याला लाईक करू नका, माझं काही म्हणणं नाही आहे। पण आत्ता ब्राह्मण समाजाने विरोधात जाऊन मतदान करणं म्हणजे खूप स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे। शांतपणे याचा विचार करा आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय तोच निर्णय तुम्ही घ्या। कुठल्याही समाजाचा ठेकेदार होण्यात, ब्राह्मण समाजाचा ठेकेदार होऊन त्याचं प्रतिनिधित्व करून कुठलाही मोठेपणा किंवा काहीच मिळवण्याची इच्छा किंवा अपेक्षा नाही आहे। हां, फक्त समाजाला जस्टिस मिळावं आणि यासाठी जर कोणी पुढे येत नसेल तर मी पुढे यायला नक्कीच तयार आहे। विचार करा आणि मत मात्र हिंदुत्ववादी ताकद आणि हिंदुत्वाचा झेंडा पुढे घेऊन चालणाऱ्या लोकांनाच दिला पाहिजे, हेच खरं ब्राह्मणत्व आहे। सियावर रामचंद्र की जय।